इथे पण केवढे वेगळे कलर्स यूज केले गेलेले आहेत. गादीला पण खूप सुंदर असं फिनिशिंग करण्यात आलेलं आहे. इथे आपण तुकाराम महाराजांच्या रूपात पण बाप्पा तयार केलेला आहे आणि ही दगडूशेठच्या रूपातली आहे. तुम्ही बघू शकता दगडूशेठचा बाप्पा हा कंप्लीट एंटायर मूर्ती ही शाडू मातीची आहे आणि तुम्ही जर डिटेलिंग बघणार तर खूप सुंदर दिसते. म्हणजे असं वाटतं मूर्तीकडे फक्त बघत राहावं. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या. तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. गणेशोत्सव सिरीजच्या एपिसोड नंबर 3 मध्ये स्वागत आहे. तर आपण गणेशोत्सवची सिरीज थोडी लवकर ह्यासाठी सुरू केली आहे कारण की दरवर्षी आपले व्हिडिओज जरा उशिरा गेले की मग प्रेक्षकांची गैरसोय होते. ज्यांना ॲक्च्युअलमध्ये बुकिंग करायची असते, खरेदी करायची असते, त्यांची गैरसोय होते. तर ती टाळण्यासाठी म्हणून आम्ही प्री व्हिडिओज करतोय, म्हणजे प्री गणेशोत्सव व्हिडिओज असं म्हणू शकतो आपण ह्याला. तर गणेशोत्सव सुरू व्हायला अजून 2.5 महिने आहेत, पण तरीसुद्धा तुम्हाला वेळेत बुकिंग करता यावी बाप्पाच्या मूर्तींची आणि त्याचसोबत योग्य पद्धतीने गणेशोत्सव साजरा करता यावा, ह्याची तयारी करता यावी, यासाठी म्हणून ही सिरीज आपण आपल्या चॅनलवर लॉन्च केलेली आहे. आता येते मुद्द्यावर. आज आपण शाडूच्या मातीपासून बनवलेले सुंदर बोलक्या डोळ्यांचे रेखीव असे बाप्पा पाहणार आहोत. सो आज मी आलेली आहे पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आर्ट्स यांच्या सेटअपला भेट देण्यासाठी. सो 19 वर्ष झाली आहेत त्यांच्या या व्यवसायाला. दादर वेस्टमध्ये त्यांचा सेटअप आहे. सो दादर वेस्टला स्टेशनच्या बाहेर आलात तर रानाडे रोडवरती स्ट्रेट चालत या, एकदम टुवर्ड्स छत्रपती शिवाजी महाराज पार्क जाताना तुम्हाला रोडच्या मध्यभागी सेनापती बापट यांचा पुतळा दिसेल. त्याच्या अगदी लेफ्ट साईडची जी गल्ली आहे त्या गल्लीत आल्यानंतर इथे पार्कव्ह्यू नावाची बिल्डिंग दिसेल. त्या बिल्डिंगच्या अगदी शेजारी श्री स्वामी समर्थ आर्ट्स असा सेटअप तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो वेगवेगळ्या रूपातले बाप्पा आहेत. घरगुती गणेशोत्सवासाठीच्या मूर्तींची बुकिंग तुम्ही करू शकता आणि त्याचसोबत त्यांचा एक कॉन्सेप्ट आहे बाल गणेशाच्या पेंटिंगच्या किटचा. तो प्रचंड व्हायरल गेला आहे, तर त्याच्याबद्दलची पण माहिती आपण घेणार आहोत. कम लेट्स गो. तर मंडळी, दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आपण शाडू मातीच्या मूर्ती पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थ आर्ट्स यांना भेट देतोय आणि गौरी वहिनी आपल्यासोबत आहेत. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. तर आपल्या या व्यवसायाला किती वर्ष झाली आहेत? आपल्या या व्यवसायाला 19 वर्ष झाली. हे आपले 19वे वर्ष आहे यात. वा. आणि आत्ता म्हणजे ह्या वर्षाचे काही बुकिंग आपल्याकडे सुरू झालेत की कसं काय? झालेत. ऑलमोस्ट आपले 200च्या पुढे बुकिंग झालेले आहेत. आता 200+ बुकिंग झालेत ऑलरेडी. हो. म्हणजे माझ्या मते तरी आता आपण हा जुलैमध्ये व्हिडिओ करतोय, ऑगस्ट महिना म्हणजे प्रॉपर 2-2.5 महिने आहेत, तरी सुद्धा बाप्पाच्या मूर्तींची बुकिंग ऑलरेडी झालेली आहे. त्यामुळे आय थिंक आपण अगदी योग्य वेळेत व्हिडिओ करतोय, जेणेकरून तुम्हालाही या व्हिडिओचा फायदा होईल. ह्यासाठी म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बरं, आपल्याकडे घरगुती गणेशोत्सवाच्या मूर्ती आहेत बरोबर? म्हणजे साधारण किती फुटांपासून किती फुटांपर्यंत वगैरे असेल, मला एक अंदाज द्या. आपल्याकडे 1 फुटापासून ते 2 फुटापर्यंत गणपतीच्या मूर्त्या आहेत. अरे वा, ग्रेट. आणि साधारण किंमत कशी जाते? 1 फुटाची आहे ती 3000 आहे, 18 इंचाची आहे ती 7000 आहे आणि 2 फुटाचे आहेत ते 10,500 असे आपले रेंज आहेत. बरं. आणि हे सगळे कम्प्लिटली शाडू मातीचे आहेत? हो, सगळे कम्प्लिटली आपले हे शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. वाह. म्हणजे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करायची इच्छा यंदाही तुमची असेल तर आय थिंक नक्की तुम्ही या, इथे एकदा भेट द्या आणि भरपूर वेगवेगळ्या रूपातले बाप्पा बघायला मिळत आहेत. तर मला एक साधारण तुमच्याकडे डिझाईन्स कोणकोणते आहेत ते दाखवूयात ना आपण प्रेक्षकांना. आपल्याकडे हा दगडूशेठ आहे. दगडूशेठ. वा. कमळ पाकळीमध्ये आहे, कमळावर असा बसलेला. आता कमळाचं आसन आहे ह्याचं प्रॉपर. हा लोड गणपती लोडवर असा विराजमान झालेला इथे पण आहे. आणि ही बालमूर्ती आहे, बाल रूपात बाल गणेश म्हणून. आणि प्रत्येका ह्याच्यात जर तुम्ही बघितलं ना तर हे बघा, इथे पेंटिंग केलेलं आहे, गादीला पण आसनाला पण. म्हणजे एवढं डिटेलिंग, व्यवस्थित प्रत्येक डिटेलिंगकडे लक्ष देण्यात आलेलं आहे. आणि माझ्या मते मी अशा मूर्ती फार कमी पाहते जिथे गादीवरती किंवा लोडवरती असं इतकं छान काम आहे. त्या मूर्तीवरती पण इथे तुम्ही बघू शकता, इथे पण केवढे वेगळे कलर्स यूज केले गेलेले आहेत. गादीला पण खूप सुंदर असं फिनिशिंग करण्यात आलेलं आहे, आसनावरती खास करून. तिथे ते तसं का लिहिलंय क्रिशाचा बाप्पा? म्हणजे इथे हे आपण नवीन केलं आहे यावर्षी प्रोडक्शन, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक उंदीर येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलाच्या नावाप्रमाणे मिळेल. फॉर एक्झाम्पल क्रिशाचा बाप्पा. अजून तिथे तुम्हाला जर तुमच्या सरनेमप्रमाणे पण मिळेल. आता आमचं सरनेम आहे गोडकर, तर इथे ह्या साईडला आहे. ओ, हे किती छान दिसतंय ना. पण गोडकरांचा बाप्पा. आणि इथे माझ्या मुलीच्या नावाने मी केलंय स्वामिनीचा बाप्पा. अच्छा,
हे किती छान. म्हणजे इथे समजा जसं आडनाव आहे, आडनावही लावू शकता. तुमच्या घरातली लहान मुलं आहेत त्यांचीही नावं तुम्ही लावू शकता. म्हणजे थोडंसं बाप्पाला आपलंसं करून घेण्यासाठीचा हा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे प्रत्येकाला त्या सणाचा महत्त्वही समजेल आणि रॅदर लहान मुलं किंवा आत्ताची जनरेशन या सणांकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघतील. ह्यासाठी हा खूप चांगला प्रयत्न आहे. बरं वहिनी, आता मला सांगा की हे बाप्पाची बुकिंग इथे केल्यानंतर इथून तुम्ही पाठवू शकणार आहात की इथे बाप्पाला घेण्यासाठी म्हणून यावं लागेल? आपण नाही, आपण ॲक्च्युली प्रॉपर पॅकिंग करून देतो त्यांचा. हम्म. काही काही लोक येऊन ते सातारा, कोल्हापूर त्यांच्या गावाला वगैरे घेऊन जाऊ शकतात, पण हे आम्ही प्रॉपर बॉक्स पॅकिंग करून देतो त्यांना. म्हणजे त्यांना इथे येणं गरजेचं हो, आहे. येणं तुम्ही गरजेचं. होम डिलिव्हरी नाही देऊ नाही शकत? नाही. बरं, पण मग त्याच्यासोबत हे मूषकही जातील? हो, ते पण घेऊन जातात. ही ॲक्च्युली पेअर ही 1000ला एक आहे आणि जर पेअर घेतली तर 1800ला 2 आहेत त्या. अच्छा, बरं. हे खूपच चांगलं कॉन्सेप्ट आहे. म्हणजे मला यंदा ते असं डेकोरेशनमध्ये काहीतरी वेगळं, काहीतरी स्वतःचा फील किंवा टच द्यायचा असेल तर मग आय थिंक हे तुम्ही असं हक्काचा बाप्पा असं सांगू शकता की हे माझ्या हक्काचं आहे म्हणून. त्यामुळे हे लहान मुलांना फार गमतीचं वाटेल. सो इथे मला अजूनही वेगळ्या रूपांमध्ये दिसतायत. ह्याच्याबद्दल काय माहिती द्याल? इथे आपण तुकाराम महाराजांच्या रूपात पण बाप्पा तयार केलेला आहे आणि त्यांचं वाद्य पण आपण हे कस्टमाइज करून घेतलं आहे. वा, हे खूपच कमाल वाटतंय. आणि अगेन खालती जर तुम्ही बघितलं ना तर हे असं वाटतंय मार्बल लावलंय खालती, पण ते पेंटिंग आहे का? हो, हे आम्ही पेंटिंग केलं आहे मार्बलचं, जेणेकरून हा मार्बलचा पूर्ण असा फील येतोय. वा, कम्प्लीट एंटायर मूर्ती ही शाडू मातीची आहे. आणि तुम्ही जर डिटेलिंग बघणार तर आभूषण जे आहेत बाप्पाचे ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्याच्या मागे जी डिझाईन आणि पेंटिंग केली गेलेली आहे ती म्हणा, किंवा तर प्रत्येक मूर्तीच्या खाली जे उंदीर मामा किंवा मूषक आहेत ते पण तुम्ही बघा. त्याची डिटेलिंग किती सुंदर आणि एकदम रेखीव दिसून येते. बाप्पाचे डोळे तर इतके बोलके आहेत. प्रत्येक बाप्पाच्या डोळ्यांवरती जर आपण लक्ष दिलं तर इथे वेगळ्या प्रकारचे डोळे आहेत. या बाप्पाच्या चेहऱ्यावरचं हावभाव थोडे वेगळे पण तितकेच प्रसन्न आहेत. आणि प्रत्येकाची डिटेलिंग खूप वेगवेगळी केली गेली आहे. म्हणजे तुम्ही जर टिळा बघणार तर त्याचेही वेगवेगळे प्रकार इथे केलेले दिसत आहेत. खूपच सुंदर आहेत हे. सो अगेन बाप्पाची बाल गणेशाची मूर्ती पण थोडी मोठी हवी आहे, तर बाल गणेशाच्या रूपात. आणि तुम्ही जर बघितलं तर बाप्पाचे डोळे असे पाणावलेत, असे सुंदर रेखीव आणि बोलके दिसत आहेत. खूप सुंदर दिसते. अच्छा, त्याच्यामध्ये कानात होल केलंय, म्हणजे दागिने आपण आभूषण रिअलवाले घालू शकतो बाप्पाला? आपण हे सगळ्या गणपतीला कानाला होल केलेत बिकॉज ऑफ की लोकांना कानाच्या बाली हव्या असतात घालून. बिग बाळी घालतात. हो, बिग बाळी हव्या असतात, त्यासाठी आपण ते सगळ्यांना कानाला होल करून ठेवले. वा, मस्त. आणि जे छोटे बाप्पा 1.5 दिवसांचे वगैरे ज्यांच्या घरी असतात त्यांच्यासाठी म्हणून इथे काही तुम्ही बघू शकता. इथे पण ऑप्शन आहे. वरती सुद्धा बऱ्यापैकी ठेवलेले आहेत ऑप्शन्स. पण हे ऑफकोर्स तुम्ही इथे आलात, स्वतः निरखून बघितलं व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईलच. किंवा ज्यांच्याकडे 5 दिवसाचा बाप्पा असतो किंवा कुटुंब एक कुटुंब मोठ्या घरात जेव्हा गणेशोत्सव साजरा करतात तेव्हा त्यांच्यासाठी एक आयडियल हाईट आणि आयडियल साईजमध्ये हवं असेल तर माझ्या मते हे एक उत्तम पर्याय असू शकतं. आणि अगेन सी, डोळ्यांचे जे काम आहे तुम्ही बघू शकता. बसण्याची पद्धत असेल बाप्पाची किंवा तर त्याच्यावरती केलेलं काम. सी अगेन इथे डिटेलिंग. आणि मुळात महत्त्वाचं, प्रत्येक धोतीवरती टेक्स्चरचं काम केलं गेलेलं आहे. म्हणजे जसं आपण एखादी धोती घातल्यानंतर त्याच्यावरती कसा शाईन किंवा शिमर येतं तसा टच मूर्तीला देण्यात आलेला आहे. आणि बाप्पाची सोंड असेल किंवा तर कानाच्या इथे पण काम खूप क्लास केलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला धोतर आणि शाल कस्टमाइज पण करून मिळेल. जर तुम्हाला हा कलर नाही आवडलाय, तुम्हाला कोणता दुसरा कलर हवा असेल बाप्पाचा शाल आणि धोतर, तर तो पण आपण कस्टमाइज करून देतो त्यांना. म्हणजे साधारणपणे त्याच्यासाठी बुकिंग कधीपर्यंत करायला लागेल जर ते कस्टमाइज करून हवं असेल तर? त्याच्यासाठी तुम्हाला 1 महिनाभर आधी तरी बुकिंग करावी लागेल. बरं, हा. म्हणजे युजली श्रावणामध्ये सगळे बुकिंग करायला येतातच, राईट? सो ते तेव्हा शक्य होऊ शकतंय. मस्त. सो इथे पण तुम्ही जर बघितलं तर बाप्पाचे सी अगेन हे किती सुंदर दिसते. बरं, हे खालती समजा मला काही वेगळं रंग करून हवं असेल तर ते पण तुम्ही देऊ शकता की कसं काय? ते पण होतं. बरं, पण हे खूपच सुंदर दिसत आहेत. आणि गणेशोत्सव म्हटलं तर प्रत्येकाचा असा आवडीचा सण, त्यामुळे खूप जोराशोरात तयारी सुरू असते. तर तुम्ही पण वेळात वेळ काढून या आणि बाप्पाच्या अशा सुंदर आणि रेखीव मूर्तींची आणि बोलक्या मूर्तींची बुकिंग करून इकडनं घ्या, कारण की हे सगळे शाडू मातीचे आहेत. हे तिरुपतीच्या रूपात आहेत ना? हो, हे तिरुपतीच्या रूपामध्ये आहे. मस्त, खूप सुंदर आहे. म्हणजे सोंडवरती जे काम केलेलं आहे ना ते पण किती मस्त रेखीव दिसतंय ना.
खूप सुंदर आहे ते. त्यानंतर इथे इथे आपल्याकडे स्वामींच्या रूपात आहे है ना. स्वामींच्या रूपात पण बसलेली आहे इथे. दिस इज व्हेरी प्रिटी. खूप सुंदर दिसते. म्हणजे असं वाटतं मूर्तीकडे फक्त बघत राहावं. आणि हे सगळं शाडू मातीपासून बनवलेलं हे वाटतच नाहीये. हो, हे सगळे शाडू मातीचे. फिनिशिंग त्याचं इतकं छान केलं गेलेलं आहे. परत मागे बघाल तर इथे आपल्याकडे लालबाग राजाची प्रतिकृती आपण बनवली आहे. ती पण आपण शाडू मातीमध्ये बनवली आहे. अरे वा. पण ह्याची गादी आणि हे वेल्वेटचं वगैरे हे. हो, ते आपण लोड आणि हे गादी वेल्वेटची दिली आहे. बाकी पूर्ण मूर्ती आपण शाडू मातीच्या ह्याच्यातून बनवली आहे. वा. समजा एखाद्या मूर्तीवरती मला खरे वस्त्र परिधान करून ती बाप्पाची मूर्ती हवी असेल तर तुम्ही खरे वस्त्र ही देता का? म्हणजे धोती असेल किंवा उपरणं असेल तर एक खरे वस्त्र तुम्ही लावून देऊ शकता का? हो हो, ते पण आपण कस्टमाइज करून होतं आपल्याकडे इव्हन आपण गणपतीच्या बाप्पाला फेटे पण घालतो, पगडी घालतो. अरे वा. जसं हवंय तसं इथे कस्टमाइज करून मिळेल तुम्हाला. मस्त. खूपच सुंदर कलाकृती बघायला मिळतेय. आणि अगेन प्रत्येकाचं असतं ना की आमचा बाप्पा हा असा वेगळा आणि आकर्षक दिसला पाहिजे आणि तितकाच बोलक्या डोळ्यांचा असला पाहिजे. तर मग तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही असं विचार करत राहाल की कोणती मूर्ती नेमकी आपण बुक करणं गरजेचं आहे. इतके कमाल काम केलेलं आहे सगळं हे. सो अगेन हे बघा इथे पण मूषकची जी मी डिटेलिंग सांगत होते, मूषकची डिटेलिंग बघा. त्यानंतर गादीची पण डिटेलिंग, मूषकचे कानही दिसत आहेत. म्हणजे इतकं बारीक डिटेलिंग शाडू मातीच्या मूर्तीमध्ये बघायला मिळतंय. बाप्पाचे बरेच जण असतात की ज्यांना बाप्पाचे कान मोठे हवे असतात ना, म्हणजे चेहरा छोटा आणि कान मोठे हवेत, तर त्यांच्यासाठी पण इथे वेगवेगळे पर्याय आहेत. काहींचे म्हणजे बाप्पांचं जर तुम्ही कान बघितलं तर त्याच्यावरती ऑलरेडी आभूषणांचं रेखीव काम केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला खरे दागिने नको असतील तर तुम्ही फक्त एक उपरणं किंवा तर फेटा या छोट्या बेसिक गोष्टींनी पण तुम्ही एंटायर ते काम करून घेऊ शकता. हे छान दिसतंय. अच्छा हे बघा हे जे इथे लिहिलेलं आहे, सो हे सिंगलही तुम्ही घेऊ शकता. इथे काय लिहिलंय? इथे गणपती बाप्पा मोरया आपण केलेलं आहे. ती बेसिक म्हणजे ज्यांना नाव वगैरे नको हवी नको असेल असेल तर त्यांच्यासाठी गणपती बाप्पा मोरया आपण केलाय. वा. ही दगडूशेठच्या रूपातली आहे. तुम्ही बघू शकता दगडूशेठचा बाप्पा हा कायम इतका हेवी आभूषणांनी नटलेला आणि सजलेला बघायला मिळतो. तसाच इथे आहे. म्हणजे हातातल्या अंगठ्यांपासून तुम्ही बघू शकता. सी इतकं रेखीव केलेलं आहे हे. बरं वहिनी, हे सगळे शाडू मातीचे आहेत बरोबर. तर हे साधारण विसर्जित होण्यासाठी एका मूर्तीला किती वेळ जातो? हे मिनिमम 1 तासामध्ये पूर्ण शाडू मातीची मूर्ती आपली मेल्ट होते. 1 तासात? हो. वा. आणि हे घरी सुद्धा विसर्जित करू शकतो? हो, बहुतेक आपले जे कस्टमर आहेत रेग्युलरली ते काय करतात, घरी स्टफ बनवतात आणि घरातच विसर्जन करतात. किती चांगली गोष्ट आहे ही. म्हणजे पर्यावरणाला तुम्ही कुठलीच हानी न पोहोचवता अगदी पर्यावरणपूरक असं गणेशोत्सव यंदा साजरा करू शकता. बरं, मुद्द्याचं आता बुकिंग किती तारखेपर्यंत घेताय? आता आपली बुकिंग 30 ऑगस्ट पर्यंत तरी आपण घेणार आहोत. 30 ऑगस्ट पर्यंत. पण मंडळी ह्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक येऊन बुकिंग करत असतात. सो तुम्ही सुद्धा घर बसल्या बुकिंग करू शकता. फक्त तुम्हाला मूर्ती घेण्यासाठी म्हणून इथे येणं गरजेचं ठरणार आहे. बरं, ह्याच्यासोबत आणखीन एक खास गोष्ट म्हणजे आपलं बाल गणेशाचं पेंटिंगचं किट. सो आपण आता त्याची माहिती देऊयात. हे आहे बाल गणेशाचं पेंटिंगचं किट. सो आतमध्ये बाप्पाची मूर्ती आणि अजून पण काही वस्तू आहेत. पण हा कॉन्सेप्ट सुरू करण्यामागे काय उद्देश होता? ह्या कॉन्सेप्ट मागे एवढंच उद्देश होता की जी लहान मुलं आता खूप मोबाईल बघत असतात, मोबाईलच्या आहारीन गेली आहे, तर त्यासाठी त्यांना काहीतरी आणि बाप्पाशी त्यांना एकरूप होण्यासाठी आम्ही हा कॉन्सेप्ट केला आहे, ज्याच्यामध्ये बाप्पाची मूर्ती, 6 कलर आणि एक ब्रश तुम्हाला मिळतो. अच्छा, हे अशा पद्धतीचा ब्रश आहे. आणि हे काय आहे? ह्याच्या आतमध्ये आपले 6 कलर्स आहेत. 6 कलर्स. हो, मस्त. सो ब्रश आणि असे हे 6 कलर्स आहेत आतमध्ये ह्याच्या. वा. हे ब्रश आहे आणि ही अशी बाप्पाची मूर्ती आहे. आणि ही यंदाची मूर्ती आपण मोदक धरून असा बाप्पा केलेला आहे, ज्या कारण मुलांना ती खूप असे आकर्षित आहे. ओहो, किती सुंदर आहे. सो लहान मुलांना फोन आणि बाकी गोष्टीतनं बाहेर काढायचं असेल आणि तुम्हाला गणेशोत्सवाची खरी माहिती आणि त्याच्याबद्दलचं अजून त्यांना त्याच्या सणाबद्दलची माहिती मिळावी, महत्त्व समजावं, ह्यासाठी म्हणून तुम्ही अशी बाल गणेशाची मूर्ती तुमच्या घरातल्या चिमुकल्यांना घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये 6 कलर्स आहेत. एक अशी पेंट केलेली मूर्ती आहे आता दाखवायला? हो, आहे ना. साधारण कशी दिसेल पेंट केल्यानंतर? मला कॉन्सेप्ट खूप आवडलेला आहे.
ही अशी आहे. अरे वा. सो हे बघा, हे अशी पेंटिंग आईबाबांच्या मदतीने मुलं नक्कीच करू शकतात. आणि हे माझ्या मते त्यांनी पेंट केल्यानंतर तुम्ही हॉलमध्ये वगैरे ठेवू शकता किंवा घरातल्या एखाद्या खोलीत वगैरे ही मुलांची रूम असते तिथेही ठेवता येऊ शकते. आणि ही आपण डिलिव्हरी कुठे कुठे देणार आहोत? ही आपण ऑल इंडियामध्ये आपण डिलिव्हर करतो आहे. ऑल इंडिया जाऊ शकते हो. ही. वा. आणि काय किंमत जाते ह्याची? ह्याची 1099 आहे प्राइस. 1099. बरं. आणि एक महत्वाचं की ज्यांना होलसेलमध्ये हवंय, सो होलसेलमध्ये सुद्धा तुम्हाला ही मूर्ती मिळू शकते आणि म्हणजे हा किट मिळू शकतोय. तुम्ही तुमच्या लोकेशन्सला पण हे सेल आउट करण्याचा विचार करत असाल तर मग होलसेलमध्ये ह्यांच्याकडनं तुम्ही हा किट सुद्धा घेऊ शकता. पण हा कॉन्सेप्ट मला खूप आवडलेला आहे. आणि हे पेंट करायला मिळतंय. अजून काय हवंय? म्हणजे बाप्पा बाल गणेशा मोदक धरून बसलेला आहे आणि लहान मुलं ते पेंट करतायत. म्हणजे एक वेगळंच म्हणजे म्हणतो ना, मजा येईल लहान मुलांना हे करायला. मस्त. सो ह्याची पण बुकिंग कशी करू शकतो आपण? ह्याची आपण बुकिंग ऑनलाईन पण करू शकता, तुम्ही येऊन पण घेऊन करू शकता. बरं. हां, नंबर पण आम्ही दिलेला आहे. नाईस. सो हे असं अख्खं पॅकेजिंग येतं. सो ह्यांचा नंबर मी स्क्रीनवर देणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. सो या किटसाठी खास तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. बरं वहिनी, इथे यायचं असेल व्हिजिटसाठी तर आपलं सेटअप म्हणजे किती वाजेपर्यंत ओपन असतं? आपलं सकाळी 10 ते संध्याकाळी रात्री 10 पर्यंत आपलं शॉप चालू असतं. आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस? हो, सगळे दिवस. समजा कोणाला घरबसल्या बुकिंग करायची असेल, किटची म्हणा किंवा बाप्पाची म्हणा, तर मग नेमकी कशी प्रोसेस आहे आपल्याकडे? आपल्याकडे ऑनलाईन पण होते. आपण इथे नंबर दिला आहे, त्या नंबरवर त्यांनी कॉन्टॅक्ट केला किंवा आपल्याला मेसेज केला तर आपण पूर्ण डिटेल्स त्यांना पाठवतो आणि इथे येऊन पण ते कलेक्ट करू शकतात. आपला शॉप सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत असतो. ओके, ग्रेट. म्हणजे बाप्पाची बुकिंग पण करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तर तुम्ही यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल्स बघू शकता. सो यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर आवर्जून श्री स्वामी समर्थ आर्ट्स यांना भेट द्या. खूप सुंदर मूर्ती आज मला बघायला मिळालेल्या आहेत. आणि तुम्हाला बाळाला गिफ्ट द्यायचं आहे, म्हणजे घरातल्या चिमुकल्यांना बड्डे गिफ्ट द्यायचं आहे किंवा तर स्वतःच्या मुलांना गणेशोत्सवाबद्दल अजून माहिती मिळावी, या सणाबद्दल त्यांना अजून महत्त्व त्याचं समजावं, तर मग नक्कीच तुम्ही अशा बालगणेशाच्या किटचा पण वापर करू शकता. सो ह्याच्या बुकिंगसाठी पण दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. आता येते मुद्द्यावर. श्री स्वामी समर्थ आर्ट्स यांचा हा एंटायर सेटअप नेमका आहे कुठे? सो इथे बुकिंगला यायचं असेल तर श्री स्वामी समर्थ आर्ट्स असं या त्यांच्या सेटअपचं आणि स्टोअरचं नाव आहे. सो इथे येण्यासाठी म्हणून तुम्ही दादर स्टेशनवरनं 8 ते 10 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तुम्ही दादर वेस्टला स्टेशनच्या बाहेर यायचं, रानाडे रोडवरती स्ट्रेट चालत आलात तर एकदम स्ट्रेट गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पार्ककडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती सेनापती बापट त्यांचा पुतळा आहे. त्याच्या अगदी लेफ्ट हँड साईडला जो रस्ता गेलेला आहे त्या रस्त्यावरती तुम्हाला ओम्ब्रे सलून दिसेल. त्या सलूनच्या अगदी अपोजिट साईडला हा सेटअप आहे. सो हा सेटअप सगळा तुम्ही व्हिजिट करू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू ॲन एंड. यंदाच्या गणेशोत्सवच्या सगळ्या अपडेट्स आणि सगळ्या व्हिडिओजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच वहिनी, खूप छान माहिती दिली त्याबद्दल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.